नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीच्या खात्यावर डिसेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर जानेवारीचा 1500 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार का? कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत आणि कधीपासून याचं वाटप केलं जात आहे याची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राइबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि लाडक्या बहिणींनो असेच अपडेट घ्यायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। लाडक्या बहिणीच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचा महिना, जानेवारीचा जो काही हप्ता असेल तो दोन्ही एकत्र जमा केले जातील अशा पद्धतीच्या माहित्या समोर येत होत्या। त्यानंतर 12 तारखेपासून हे पैसे जमा केले जातील असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। परंतु कोर्टाच्या माध्यमातून किंवा काँग्रेसच्या पक्षांच्या माध्यमातून, काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून कोर्टाकडे किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती। जे काही मतदानाच्या पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपयाचा हप्ता जमा केला जातो हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजेत, आचारसंहिता आहेत आणि या आचारसंहितेचं उल्लंघन झालं नाही पाहिजेत अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे, खंडपीठाला सुद्धा सांगण्यात आलेले आहे आणि जी काही लाडक्या बहिणीची 1500 रुपयाची हप्त्याची प्रक्रिया असेल ती थांबवण्यात येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। कारण तर ही लाडकी बहीण योजना यापूर्वीच चालू करण्यात आली होती, म्हणून लाडक्या बहिणीचा आणि आचारसंहितेचा जो काही उल्लंघन असेल ते होत नाही अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। आणि अखेर 15 डिसेंबरचा जो काही हप्ता असेल तो जमा केला जाईल जानेवारीचा असं सांगण्यात आलं होतं। आणि त्या पद्धतीने डिसेंबर महिन्याच्या 1500 रुपयाचा हप्त्याचं वितरण आजपासून सुरू झालेले आहे। ज्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आपल्या आधार बेसवरती ते काही पैसे असतील ते आपल्या खात्यावरती जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर डिसेंबरच्या 1500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे आणि जानेवारीचा जो काही हप्ता असेल 26 जानेवारीच्या अगोदर हे सुद्धा जमा केला जाऊ शकतो। कारण तर आचारसंहिता संपतील आणि त्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावर जानेवारीच्या 1500 रुपयाच्या हप्त्याचं जमा केलं जाऊ शकते अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येत आहे। सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणीला डिसेंबरचा आणि जानेवारीचा दोन्ही हप्त्याचं वितरण एकत्र केलं जाईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु आचारसंहितेचं उल्लंघन कुठेतरी होईल आणि त्यानंतर जानेवारीचा जो काही हप्ता असेल तो जमा केला जाणार नाही अशा पद्धतीची माहिती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आता 1500 रुपयाच्या हप्त्याचं वितरण हे सुरू झालेले आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।